नमस्कार, माझं नाव सचिन मस्के। 2 दिवसापूर्वी प्रणित शिंदे या उमेदवाराच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांच्यावरती दाखल गुन्ह्याची कलम नव्हती व त्याच्यावरती मी आक्षेप नोंदवला होता। आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी समक्ष भेटून विचारलो की साहेब, तुम्ही जो आदेश त्याच्यावरती करता आहात त्याच्यामध्ये असं तुम्ही म्हणलेलं आहे की अशा अनेक निर्णयांप्रमाणे मी आज असा निर्णय देतो की असं कुठलंही वैध मला करता येणार नाही। तर त्यांनी असं नमूद केलेलं आहे त्याच्यात की उमेदवारी अर्जाच्या ॲफिडेव्हिटमधील छोट्या त्रुटी, आता जे उमेदवार आहेत ते स्वतः वकील आहेत आणि वकिलाच्या ॲफिडेव्हिटमध्ये कायद्याच्या कलमाची नोंद नाही आणि ही बाब जिल्हाधिकारी साहेबांना छोटीशी वाटते। हे कुठं संशयास्पद आहे, बाब नंबर 1। बाब नंबर 2, जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की कुठल्या निर्णयाच्या आधारे त्यांनी हे आदेश पारित केलाय हे ते सांगू शकत नाहीत। ही बाब जरा संशयास्पद आहे आणि तत्सम आता त्या संदर्भाने आम्ही कोर्टामध्ये न्याय मागणार आहोत। कोणते उमेदवार वकील आहे? प्रणित शिंदे हे स्वतः वकील आहेत। वकील म्हणजे त्यांचं लॉचं क्वालिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये कायद्याची कलम त्यांना नमूद करता आली नाही आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ही एक छोटीशी चूक आहे। वकिलांना कायद्याची कलम माहीत नसणं ही छोटीशी चूक होऊ शकत नाही आणि जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आम्हाला मान्य नाही आहे। कशासाठी आक्षेप घेतला होता, नेमकं काय कारण काय होतं? प्रणित शिंदेवरती दाखल गुन्हे आहेत त्याच्यापैकी त्यांची जी माहिती आहे ती अपूर्ण होती। गुन्ह्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती लिहा असं मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, पण त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ती माहिती अपूर्ण लिहिलेली आहे। कुठल्या गुन्हा नेमकं म्हणजे सविस्तर बोलला तुम्ही? गुन्ह्याचा नंबर आहे M3 विजापूर पोलीस स्टेशन येथे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना लागलेली 6-7 कलमं आहेत, पण त्यांनी त्याच्यात 3च कलमं लिहिली होती पूर्ण। अच्छा, त्या गुन्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे असे 307 असे वेगवेगळे कलम आहेत आणि त्याच्यामध्ये मूलतः ती घटना सांगू दे काय आणि त्याच्यात कसं आहे की प्रणित शिंदे या एका मोठ्या रेव पार्टीमध्ये सहभागी होत्या आणि त्या सहभागानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्यातील कलम मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी ते नमूद केलं नाही व जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही त्याची मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं म्हणून आम्ही तक्रार दाखल केली होती किंवा आक्षेप घेतला होता। तर मान्य जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की त्यांनी जो निर्णय दिलेला आहे की प्रणित शिंदेचं नॉमिनेशन त्यांनी जे वैध ठरवलेलं आहे ते कुठल्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कुठल्या निर्णयानुसार ते ठरवलेलं आहे ते सांगू शकत नाही असं म्हणतायत। आणि मुद्दा क्रमांक 2, ते म्हणतात की जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की परिपूर्णरित्या ते रकाने भरले पाहिजेत, तर ते रकानेची कलमं लिहिली गेली नाही आहेत। ती कलमं लिहिली न जाणं हे मान्य जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की मायनर आहे चुका, परंतु मला असं वाटतं की एखाद्या ॲडव्होकेट म्हणजे ज्या लॉच्या स्टुडंटनी जे उमेदवार आहेत जे लॉ शिकलेले आहेत त्यांना कलमं माहीत नाहीत आणि हा छोटीशी बाब आहे असं जिल्हाधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे हे संशयास्पद आहे। हे रेव पार्टी नेमकं कुठं झालती आणि तिथं ज्या ठिकाणी रेव पार्टी झालती तिथं गुन्हा दाखल झालाय किंवा कसं? रेव पार्टी ज्या ठिकाणी झाली होती तिथं त्या पत्रकारांनी त्यांना सांगितलं होतं की पोलिसांना की तुम्ही अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पार्टी चाललेली आहे आणि तुम्ही गुन्हा दाखल करा, पण पोलिसांनी त्या रेव पार्टीमध्ये प्रणित शिंदे सारखे आणि IGP परमबीर सिंग सारखे असे मोठे लोक असल्यामुळं ते गुन्हा दाखल केलेला नव्हता, पण पत्रकारांनी पोलिसांना फोन केलेला समक्ष त्या ह्याच्यात नोंद आहे। कोणता पत्रकार होते म्हणजे नेमकं? आता सध्या मला नाव आठवण्याचं, पण बातमीत आहे ते। पण या संदर्भात आपण न्यायालयात जाणार किंवा कसं? हो, येत्या 2 दिवसांमध्ये याचा सर्वस्थित अभ्यास करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा जो निर्णय आहे हा प्रथमदर्शी चुकीचा आहे। एखाद्या वकिलाला कलम माहीत नाही आणि ती मायनर गोष्ट आहे असं जेव्हा जिल्हाधिकारी म्हणतात तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये काही ना काही रोल डाऊटफुल दिसतोय आणि त्या बदल्यात आम्ही न्यायालयात जाणार आहोत। शेवटी सोलापूरच्या जनतेला मतदाराला काय आवाहन कराल? सोलापूर जनतेला मी एवढंच सांगेन की जे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची गुन्हे लपवत आहेत आणि गुन्हेगार आहेत किंवा नाहीत हे नंतरची बाब आहे, पण गुन्हा लपवायला लागलेत याचा अर्थ हाही गुन्हा करायला लागलेत आणि अशा गंभीर गुन्ह्याच्या अपराधी लोकांना तुम्ही अजिबात मतदान करू नका। सक्षम चारित्र्यवान अशा उमेदवारांना मतदान करा।